आईस किचन आम्ही सबस्क्राईब पण केलं आणि त्यांनी खूप चॅनल छान ओपन केलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी पारंपरिक पद्धतीचं म्हणजे जुन्या सगळ्या रेसिपीज ज्या मराठमोळ्या आहेत त्या त्यांनी त्याच्यामध्ये करत आहेत आणि खूप छान प्रेझेंटेशन करत आहेत. त्याच्यामध्ये मला पावभाजी आवडली त्यांनी जी बनवलेली. आणि दुसरी गोष्ट त्यांनी हराभरा कबाब हे सुद्धा त्यांनी बनवलं होतं आणि ते पण. आणि पहिली गोष्ट म्हणजे ते ट्रेनमध्ये आमच्यासाठी घेऊन येतात रेसिपी जी आदल्या दिवशी बनवतात आणि ते आमच्यासाठी टेस्ट करण्यासाठी घेऊन येतात आणि आम्ही त्याचं खूप कौतुक करतो. आणि अशा पद्धतीने त्यांनी आईस किचन नेहमी कंटिन्यू चालू ठेवावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या मुलीने जी केकची रेसिपी बनवली ती पण फार सुंदर होती आणि तिचे पण हॅट्स ऑफ आहे. आईस किचन आम्ही सबस्क्राईब पण केलं आणि त्यांनी खूप चॅनल छान ओपन केलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी पारंपरिक पद्धतीचं म्हणजे जुन्या सगळ्या रेसिपीज ज्या मराठमोळ्या आहेत त्या त्यांनी त्याच्यामध्ये करत आहेत आणि खूप छान प्रेझेंटेशन करत आहेत. त्याच्यामध्ये मला पावभाजी आवडली त्यांनी जी बनवलेली. आणि दुसरी गोष्ट त्यांनी हराभरा कबाब हे सुद्धा त्यांनी बनवलं होतं आणि ते पण. आणि पहिली गोष्ट म्हणजे ते ट्रेनमध्ये आमच्यासाठी घेऊन येतात रेसिपी जी आदल्या दिवशी बनवतात आणि ते आमच्यासाठी टेस्ट करण्यासाठी घेऊन येतात आणि आम्ही त्याचं